हे जे दगड बघायला मिळत आहेत ना एकदम गारवा आहे. मनोहर भाऊ काय म्हणता? शांतता एकदम आहे ना, पूर्ण रिलॅक्स सगळ्या कामाच्या लोडमध्ये. गणपती बाप्पांचं या ठिकाणी नक्षीकाम आहे. फिमेल व्हर्जनमधले गणपती इथे दाखवतो. ओम नमः शिवाय. एकदम मजबूत असा मोठा असा ह्यूज ज्याला आपण म्हणतो नंदी महाराज. हे बघा, चला 50 रुपयाची पार्किंग. आणि पुण्याचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्हाला पुण्यात कुठून एंट्री करा तुम्हाला घाट लागणार म्हणजे लागणार. जसं बिबट्याची दहशत आहे तर माहित नाही, या भागात बावधन भागात तर नक्कीच बिबट्याची दहशत आहे एवढं माहिती आहे. नमस्कार, भटकंती 89 मध्ये मी दीपक वागचोरे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या ठिकाणी आज आता आपण चाललेलो आहोत भुलेश्वर मंदिर, बरोबर? महादेवाचं एक मंदिर आहे जिथे आपण चाललेलो आहे. तर तिथे गेल्यानंतर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. नक्की मंदिराचं बांधकाम कशात झालेलं आहे. फक्त एवढं ऐकून होतो आम्ही की फार प्राचीन मंदिर आहे आणि तिथे मंदिराला नक्षीकाम असं चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. साधारण पुण्यापासून 40 ते 45 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. यवत पासून जर तुम्ही आलात तर माझ्या 10-1 किलोमीटरच्या आसपास तुम्हाला मंदिर बघायला मिळेल. परंतु नक्की एकंदरीत मंदिरावरती कशा प्रकारचं नक्षीकाम वगैरे काय झालेलं आहे, महादेवाची मूर्ती कशी, एकंदरीत सर्व या ठिकाणी आपण या व्लॉग मध्ये बघणार आहोत. सो भेटूया पुढच्या कॉन्टेंटमध्ये. सो आता आपण मेन हायवे पासून मध्ये आलेलो आहे आणि यवत पासून जसं मी म्हटलं 10 किलोमीटर पुढे. सो रस्ता दाखवण्यासाठी हा शूट करतोय. सो व्यवस्थित असा रस्ता आहे, परंतु ठिकठिकाणी असे बंपी रोड तुम्हाला बघायला मिळतील, म्हणजे छोटे मोठे खड्डे आहेत. परंतु नॉर्मल आहे, एक लेनचा रस्ता आहे. कारण साधारण 10 किलोमीटर पर्यंत आपल्याला असं जायचं आहे. हे आजूबाजूचं वातावरण बघू शकता की व्हर्च्युअल इफेक्टने बनवलेला आहे. बरं. आज माझ्यासोबत भरपूर असे व्लॉगर आहेत बरं का, छोटे मोठे. हे सगळे व्लॉगर आहे, म्हणजे मला जास्त बोलायची गरज पडणार नाही आज. मोठे मोठे ब्लॉगर जिथे मला वाटेल की नाही हेच बोलू शकताय, जिथे मला बोलता नाही येणार त्या ठिकाणी ते बोल. चलो. हे बघा, हे असे नागमोडी वळणं आपल्याला जाताना लागतात. सो दूर अशा ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही येता तर घाटातून प्रवास नक्कीच. आणि पुण्याचं एक वैशिष्ट्य आहे, तुम्हाला पुण्यात कुठून एंट्री करा तुम्हाला घाट लागणार म्हणजे लागणार. आणि येस, सध्या जसं बिबट्याची दहशत आहे तर माहित नाही, या भागात बावधन भागात तर नक्कीच बिबट्याची दहशत आहे एवढं माहिती आहे, पण ह्या भागात तर माहित नाही. आता इथं जर बिबट्या भेटला तर आमच्या गाडीत ऑलरेडी 5 बिबट्या आहे बाबू. हे बाय भयानक टर्न आहेत. सो नक्कीच आपल्याला असं थोडस प्रिकॉशन घेत या ठिकाणी जायचं. हे एकदम टॉपला आता वरती आलोय आपण, समुद्र सपाटीपासून वरती. सो हे बघा, हे ते मंदिर आहे जिथे आपल्याला जायचं आहे. रोड असा आहे बघ. सो नागमोडी वळण घेत घेत घाट या ठिकाणी संपलेला आहे. डेस्टिनेशन हे आहे ते डेस्टिनेशन. मस्त. चलो. हे बघा, इथून आपल्याला टर्न घ्यायचा आहे. सो इथे आल्यानंतर तुम्हाला भुलेश्वर मिसळ देखील पॉइंट आहे, परंतु आपल्याला इथून टर्न घ्यायचा आहे. तुम्हाला ती कमान दाखवतो मी. हा जो मेन रस्ता आहे, साधारण जसं मी 10 किलोमीटर सांगितलं, 10 किलोमीटर पुण्यातून आले यावत पासून इथे राईट घ्यायचं आहे. ही तुम्हाला लागेल कमान. देवस्थान भुलेश्वर. ओके, चला. आणि हा असा आहे रस्ता. रस्ता खराब रस्ता आहे, परंतु ठीक आहे. आणि इथे ते समोरचं मंदिर. महाराष्ट्र शासन आहे त्यामुळे काही बोलू असं आहे, असं आहे. ओम नमः शिवाय. वेलकम टू भुलेश्वर. चला, या ठिकाणी पार्किंग आहे. या ठिकाणी विचारूया पार्किंग किती किती पार्किंग. 50 रुपये. 50 रुपयाची पार्किंग. चला, 50 रुपयाची पार्किंग. आपल्याला मिळाली एंट्री भुलेश्वर. चलो. हे बघा, हा एक गड या ठिकाणी लागतो आपल्याला आणि त्या गडावरतीच म्हणू शकता तुम्ही की मंदिर बसलेलं आहे. दौलतगड असं म्हणता बहुतेक त्याला, मला शुअर नाहीये, परंतु दौलतगड. आणि हा बघा, वरतून टॉप व्ह्यू तुम्ही बघू शकता. अतिशय नागमोडीचे वळण आहे आणि घाट आहे. सो फोर्ट आहे, काइंड ऑफ किल्ला तुम्ही म्हणू शकता. आणि त्याच्यावरती बसलेलं हे भुलेश्वर महादेवाचं मंदिर. वरती अशी पार्किंग साठीची सोय, म्हणजे मोठ्या टूर्स ट्रॅव्हल्स देखील वरती येऊ शकता. आणि हे बघा, ट्रॅव्हल्स या 4 व्हीलर्स
आहेत, म्हणजे भरपूर प्रमाणात पार्किंगला स्पेस आहे. तर डिरेक्टली तुम्ही मंदिराजवळच गाडी घेऊन येऊ शकता. हे ते मंदिर. हे तिकडे जय भोलेनाथ. चलो. सो आता आपण पोहोचलेलो आहे मंदिराजवळ. सो आता वरती जाऊ, दर्शन घेऊ आणि एकंदरीत तिथली काही माहिती असेल ती नक्कीच तुमच्यासोबत मी शूट करतो. सो आजूबाजूचा पार्किंगचा एरिया तुम्ही बघू शकता. भरपूर असा स्पेस आहे पार्किंगसाठी. हे बघा, पेरू वगैरे इथे फळं या ठिकाणी विकण्यासाठी आहेत. आणि इथून पार्किंग झाल्यानंतर तुम्ही इथे मंदिराच्या दिशेने वाटचाल करू शकता. अतिशय शांत आणि रमणीय असं वातावरण इथे आहे. ही आपली संपूर्ण टीम, रंगा भाऊ आहे, मनोहर भाऊ आहे, त्याच्यानंतर आयुष भाऊ आणि अनिरुद्ध भाऊ. सो पूजेचं साहित्य वगैरे इथून तुम्ही घेऊ शकता. चला की. छान. बघा, अशा नक्षीकाम पायऱ्यांवरती आपल्याला बघायला मिळत आहे. वा. आणि पायऱ्या चढून आल्यानंतर हा मोठा असा घंटा ते बघायला मिळतो. बघा, वरतून टॉप व्ह्यू. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. आणि हे समोर मंदिर. सगळं आजूबाजूचा परिसर, व्ह्यू क्लास. इथं फॅमिली आलेली आहे. फोटो सेशन वगैरे त्यांचं चालू आहे. हे बघा, हे नर्सरीसाठी वापरतात फुलं येतात ना आपल्याला. ह्याच्या हे वाले आहेत ना, येलो इथून म्हणजे जसं उंदरी हे बघा, हे जे तरंग म्हणतात इथे फुलांची शेती आहे. ते नर्सरीसाठी येतात आपल्याकडे, ती वाली शेती इथे. सो हा टॉपचा व्ह्यू बघू शकतो. मस्त. कुठल्याही मंदिरात आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी आणि शांत रमणीय असं वातावरण तुम्हाला अनुभवायला मिळतंच, यात काही शंका नाही. चला आज जाऊ. अलाउड असेल तर मधलं शूट करतो, नाही तर हे बाहेरचं बघतो तुम्हाला एरिया कव्हर करतो. वाव. खंडेराव महाराज. चला. छान. बघा, गोल घुमट. वा वा. डायरेक्ट गारवा आहे मध्ये बरं का. बाहेर गरम होत होतं. इथे जसं मध्ये एंट्री केली, सो बांधकाम हे पूर्वीचं आहे, प्राचीन काळातलं आहे. त्याच्यामुळे एकदम हे जे दगड बघायला मिळत आहेत ना, एकदम गारवा आहे त्याच्यामध्ये. एकदम मस्त असं गारवा इथे. इथे एंट्री. बजरंगबली की जय. बजरंगबली की जय. मुख्य शिवलिंग वरती आहे. पुढे चला. असे छोटे छोटे बोर्ड्स लावलेले. हे बघा, हे आपण इकडनं आलो. असं भुयारी मार्गासारखा रस्ता आपल्याला बघायला मिळतोय, परंतु शांतता एकदम मस्त. आणि गारवा बाप रे बाप, मस्त एकदम. हे लाईट्स लावलेले आणि हे नक्षीकाम जसं मी तुम्हाला म्हटलं ना, हे बघा असं वेगवेगळं नक्षीकाम इथे केलेलं आहे दगडांवर. संपूर्ण मंदिरावरती हे तुम्हाला बघायला मिळेल. छान. म्हणजे हे जे दगड बांधलेत, प्रत्येकाला काहीतरी महत्त्व आहे. बघा, प्रत्येक याच्यावरती एक मूर्ती, नक्षीकाम तुम्हाला बघायला मिळेल. गणपती बाप्पाची मूर्ती इथे सुंदर अप्रतिम. नंदी बघा, एकदम मजबूत असा, मोठा असा, ह्यूज ज्याला आपण म्हणतो, असे नंदी महाराज. जय भोलेनाथ. छान. मध्ये थोडीशी फोटो शूटिंग करता आली, कारण की व्हिडिओ शूटिंग, फोटो शूटिंग अलाउड नाही आहे. परंतु संपूर्ण याच्यात जर तुम्ही बघितलं ना, ते असे नक्षीकाम तुम्हाला बघायला मिळतील. पूर्ण नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे.
आणि इथे बघा व्हेंटिलेशनसाठी जिथे मी आता बसलेलो इथे एकदम गारवा आहे, एकदम गारवा आहे. हीच ती जागा व्हेंटिलेशनसाठी. छान असं म्हणजे तुम्ही आता मी मंदिरात आहे, तिकडे जर बघितलं तर संपूर्ण दगडांवरती मूर्तिकाम केलेलं आहे आणि छान अशी हवा चाललेली आहे. बघा इथे तुम्हाला दाखवतो मी व्हेंटिलेशनसाठी हा छोटासा कप्पा सेक्शन तुम्ही म्हणू शकता. बसण्यासाठी व्यवस्थित जागा आहे. आज जास्त शूटिंग करता येत नाही आपल्याला, त्याच्यामुळे मी इकडची शूटिंग करून तुम्हाला दाखवलं. परंतु शांततेचं प्रतीक आणि भोलेनाथाचे जर तुम्ही नक्कीच बघता असाल तर नक्कीच इथे या. शांत आणि रमणीय असं हे वातावरण आहे. बघा हे इथून पण निघालं आहे, इथून तुम्ही बाहेर निघू शकता. आपण थोडं पुढून निघूया. देणगी वगैरे द्यायची असेल तर नक्कीच इथे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देणगी वगैरे देऊ शकता, पावती देऊ शकता. इथे मला इथूनच एक्झिट घ्यावं लागेल आपल्याला. हे बघा हा बाहेरचा व्ह्यू. मस्त असं वातावरण आहे. किती तुम्ही काय म्हणतो ना आपण टेन्शनमध्ये असाल, परंतु ज्यावेळेस अशा मंदिरांमध्ये तुम्ही येता, शांततेच्या वातावरणात यावेळेस आता छानच वाटतं तुम्हाला. एक विशेष गोष्ट ती तुम्हाला दाखवतो, ती म्हणजे अशी की गणपती बाप्पांचं या ठिकाणी नक्षीकाम आहे. फिमेल व्हर्जनमधले गणपती बाप्पा ते दाखवतो. हे बघा गणपती बाप्पांचं फिमेल व्हर्जन तुम्ही बघू शकता. सो अशा वेगवेगळे नक्षीकाम च्या मूर्ती तुम्हाला इथे आल्यावरती बघायला मिळतात. आणि वरतून एक्झिट आहे डायरेक्ट. मस्त. हत्ती वगैरे त्यावेळेस कसे मेजरमेंटनी केलं असेल ना, एकदम स्ट्रेटच सगळे पिलर सेम. बरोबर. नक्कीच ह्या कला वाखाणण्याजोग आहे आणि यांचं कौतुक करावं तेवढं कमी. मनोहर भाऊ काय म्हणता? शांतता एकदम है ना, पूर्ण रिलॅक्स. सगळ्या कामाच्या लोडमध्ये शांतता जर तुम्हाला अनुभवायची असेल तर इथे तुम्ही येऊ शकता. काय म्हणता? हा एक कळस बघा, एक कळस ढाल पकडले. कळसवरती देखील नक्षीकाम आहे प्रत्येक दगडावरती. मस्त. सो दर्शन वगैरे आपलं झालेलं आहे आणि आता आपण पुढे मागच्या दिशेला परत आलेलो आहे. सो बघा या आजूबाजूचा संपूर्ण एरिया आणि शांतता विषयच नाही. ज्या पद्धतीचा गारवा आहे इथे, हवा कंटिन्युअस आहे. मध्ये देखील त्यांनी व्हेंटिलेशनसाठी ठिकठिकाणी असे सेक्शन तयार केलेले जेणेकरून हवा खेळती आणि जे दगड आहेत त्याच्यामुळे एकदम गारवा आहे मध्ये. आणि जे दगडांवरती मूर्तिकाम नक्षीकाम केलं आहे ते बघण्यासारखं आहे. सो नक्कीच मी रिकमेंड करेल की पुण्यापासून अवघ्या 40-50 किलोमीटर पकडा, 50 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे मंदिर, महादेवाचं मंदिर. सो नक्कीच ते बघण्यासाठी तुम्ही येऊ शकता. यवतपर्यंत तुम्हाला यायचं आहे. यवतपासून मध्ये तुम्हाला 10 किलोमीटर अंतर लागेल.